विधान परिषदेची निवडणूक होती साहेब, आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट म्हणजे आपल्या पक्षाकडे जवळपास 107 मतं आहेत आणि राष्ट्रवादीची भूमिका नेमकी काय अद्याप आपण समोर आले नाही, त्यामुळे स्पष्ट होत नव्हती नेमकी भूमिका काय. अरे आमची भूमिका काय, जी महायुतीची भूमिका आहे एकत्रितपणे, तीच आमची भूमिका आहे. त्याचे नवीन काय आहे, प्रत्येक मिटिंगला जे आमचे प्रतिनिधी असतात तिथे उघड नाराजी देखील व्यक्त केली होती. कोणी? हिरामन खोसकर. हिरामन खोसकर यांनी नाराजी मी काय ऐकलं नव्हतं. 6 वर्ष परत दिसतच नाही. मी नाही काय ऐकलं बाबा, मला काय माहिती. आज ती मला भेटली पण नाही, ते काही कामासाठी बाहेरगावी दिल्लीला कुठे जे उमेदवार आहेत साहेब नरेंद्र दराडे, त्यांच्यावर अनेक नगरसेवक मतदारांनी नाराजी व्यक्त केली होती की निवडून आल्यानंतर 6 वर्ष ते कुणाला दिसत नाही, कुणाला भेटत नाही, त्यामुळे एक रोष होता आणि त्यामुळे कुठेतरी तिढा कायम होता. आता या सगळ्या चर्चा झाल्या, त्याच्यानंतर महायुतीने ठरवलं, तर मला असं वाटतं की मुद्दा संपला. साहेब, येवल्यामध्ये दराडे आणि भुजबळ कुटुंबाचं राजकीय वैमनस्य अनेक वेळा बघायला मिळतं, याचा कुठेतरी परिणाम होईल अशी देखील चर्चा आहे. काय परिणाम होणार आहे? आता ठरलं आपलं महायुतीचा, परिणाम काय होणार? जे काही नाराजी नाट्य सगळं रंगलं की मागेनंतर काही दिवसांनंतर आता हे चालूच आहे. पहिल्यांदा अनेकांनी फॉर्म भरले, मग काही लोकांना हे करून त्यांनी माघार घेतले, मग काही माघार घेतच नव्हते, त्यांनी तसेच राहिले. मग त्याच्यावर मिटिंगा स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं अनेक ठिकाणी. अजून काही ठिकाणी गडबड आहेच, म्हणजे आपल्याकडे नाही पण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा. तर ते जे आहे सगळं काही एकत्रितपणे कसं काही जायचं याचा पूर्ण प्रयत्न जे आहेत महायुती आघाडीचे जे नेते आहेत ते करत आहेत. साहेब, अजितदादांकडे जे अर्थ खातं होतं ते नंतरच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांकडे खातं गेलं आणि तेच खातं इतर कोणी दुसरं चांगलं सांभाळू शकत नाही, मुख्यमंत्रीच ते चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलंय. आपल्याला काय वाटतं हे सगळं? आता कोण काय संजय राऊत सांगणार आणि खातं वाटप होणार असेल तर संजय राऊतकडे जाऊन सांगू बाबा तू काहीतरी कर म्हणून. कशाला ते बोलतायत? जे आहे ते बघतील अंतर्गत काय आहे ते. सुनेत्रा ताई आहेत, त्या जातील मुख्यमंत्र्यांशी बोलतील. बाकी दुसरं बाहेरून कोणी बोलून काय फरक पडणार आहे का? साहेब, राज्यसभेसाठी आपलं नाव जवळपास निश्चित होतं, सगळं निश्चित होतं, मात्र त्यानंतर ते झालं नाही. मग आपल्या समर्थनार्थ पोस्टर्स देखील लागले होते, येवल्यात लागले, नाशिकला लागले. हे बघा, मी सांगितलं होतं मला जायचं आहे 15 दिवस अगोदरपासून, पण मी जात असताना इतर जे काही आमचे काही नेते आहेत त्यांचीसुद्धा जी काही कर्तबगार जे आहेत लेकरं आहेत त्यांनासुद्धा तुम्ही संधी दिलेली आहे इकडे किंवा तिकडे. मी म्हटलं ते समीर आहेत, पंकज आहेत, हे या राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून प्रचंड मेहनत घेतलेली आहे. फक्त ते जरा थोडंसं बॅकस्टेजवर राहायचे, खासदारसुद्धा निवडून आले. तर मी म्हटलं आता ठीक आहे, मला राज्यसभेत 2 वर्षाचं आहे ते, मी जातो आणि इथे जे आहे समीर भाऊ यांना आपण मंत्री करूया. परंतु तो पिरियड जो आहे कम्युनिकेशन गॅपचा तो फार कमी होता. मी जरी 15 दिवस अगोदर सांगितलं तर विचाराची देवाणघेवाण काही कदाचित पडदिशी झाली नाही आणि त्याच्यामुळे मग ते एवढा कमी पिरियड राहिला की त्यांनी सांगितलं की आता ताबडतोब होणं काही शक्य दिसत नाही. ज्या वेळेला पूर्ण मतदारसंघामध्ये अजून आमच्या इथे पण काही मंत्री नेमायचे आहेत, आणखीन BJPचे पण काही मंत्री अजून त्यांच्या जागा शिल्लक आहे, काही त्यांना बदलायचे पण असतील, काही कोणाला काय करायचे असतील. तर हे जे रिशफल होईल त्यावेळेला आपण त्याचा नक्की विचार करू. समीर भाऊंना त्याच्यामुळे मी गप्प बसलो. आता मला ते तुम्ही म्हणाल की येवल्यामध्ये बॅनर लागले वगैरे, अरे जो पक्ष पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून मी स्थापन केला आणि माझ्या साहेब बरोबर समीर, पंकज आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते सगळे होते, त्यांनी दुसरा विचार करण्याचं काही कारणच नाही ना. पक्षच आमचा आहे. ज्या वेळेला हे सगळं नाव जाहीर करत होतं राजेंद्र जैन यांचं, त्यावेळेला सांगितलं की प्रादेशिक समतोल
साधण्याचा एकूण प्रयत्न झाला. ज्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल हे खासदार आहेत गोंदियामधनं, त्याच ठिकाणी राजेंद्र जैन यांना संधी दिली जाते. हा कुठला सामाजिक प्रादेशिक समतोल साधला जात होता? काय नेमकं असं धोरण आखलं गेलं? पक्षाने निर्णय घेतला त्यावेळेला साधक बाधक चर्चा झालेली आहे, निर्णय झाला. त्यांची आता म्हणजे बिनविरोध निवडसुद्धा झाल्यात. आता तिच्यावर काय चर्चा करायची? पण यामध्ये समीर भाऊंना आता पुढे काय मिळणार? कारण आपली देखील ती मागणी होती की अरे एवढे वर्ष कुठे तो काय मागत होता? काय आता संधी आली आणि मला जायचं होतं आणि त्यामुळे इतर ठिकाणी जसं आहेत कोणाचे म्हणजे दोन्ही ठिकाणी संधी आहे तशी संधी मिळावी एवढंच त्याचा अर्थ होता. बाकी त्याला एवढं काही सिरियस घ्यायचं काही कारण नाही. पण साहेब या सगळ्या दरम्यान प्रत्येक वेळेला काहीतरी बोलावं लागतं किंवा प्रत्येक वेळेला काहीतरी तुमच्याच बाबत असं का वारंवार होतंय? सुरुवातीच्या काळामध्ये काही महिने तुम्हाला मंत्रीपद दिलं गेलं आणि नंतरच्या काळात ते मंत्रीपद दिलं गेलं. राज्यसभेच्या काळात सुरुवातीला अगदी तशाच स्वरूपाचं घडलं, आत्ताही तशाच संदर्भात घडलं. तुमच्याच वाट्याला हे वारंवार काय येतं? याचं काय खंत वाटते आपल्याला? एक तर तुम्ही जे प्रश्न विचारता ते टी व्हीवर कधी दाखवले जात नाही. मी जेवढं बोलतो तेवढंच काय आता मीच बोलतो कारण तुम्ही जो विचारता म्हणून बोलतो. पण तुम्ही काय विचारतात ते टी व्हीला दाखवत नाही. भुजबळ असं म्हणाले आणि भुजबळ तसं म्हणाले एवढंच असतं. तर मी काय मला खंत नाही काय नाही काय मी आहे तसा आहे, शांत आहे आणि पक्षाचं काम करतो आहे. साहेब पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. आपण राष्ट्रवादी पक्षातले ज्येष्ठ नेते आहात, काय आता ही चर्चा जी आहे ही मीडियामध्ये असते आणि या चर्चा मीडियामध्ये आम्ही करू शकत नाही. जर काय होणार असतील तर पक्षाच्या ज्या आमच्या प्रमुख आहेत त्यांच्या पक्षाचे प्रमुख वेळ येईल त्यावेळेला ते विचार करतील. परंतु सध्या जे आहे 15 दिवस झाले 20 दिवस झाले का मीडियामध्ये जे आहे येतो. त्याला काय करायचं आपण सूत्र त्या चर्चा होण्याचं आणि पुढे असं काय सूत्र ते सूत्र मी शोधतो कधीच सापडत नाही. साहेब या चर्चा होण्यामागचं कारण असं आहे की आपल्या पक्षातले अनेक ज्येष्ठ नेते जे आहेत ते वारंवार पवार साहेबांना भेटायला जातात. कोणाला? आपल्या पक्षातले नेते राष्ट्रवादी अजित पवार गटातले नेते शरद पवार साहेबांना भेटायला अरे मी जातो अनेक वेळा भेटायला त्याच्यात काय अडचण आहे? अरे ते जे आहेत या देशातले जुने जाणते नेते आहेत. प्रत्यक्ष मोदी साहेबसुद्धा त्यांना भेटतात, इतर लोकसुद्धा त्यांना मान सन्मान देतात. आमचे तर ते संस्थापक अध्यक्ष आहेत राष्ट्रीय. मी महाराष्ट्राचा संस्थापक अध्यक्ष होतो प्रांताध्यक्ष. असे अनेकांचे जुने संबंध जे आहेत असतात. कोणाच कशासाठी कोण कशासाठी कोण तब्येतीची विचारपूस करण्यासाठी कोण साखरेचे प्रश्न कोणी पाण्याचे प्रश्न कांद्याचे प्रश्न घेऊन त्यांनासुद्धा भेटतात. कारण त्यांचेसुद्धा खासदार आहेत त्यांचेसुद्धा आमदार आहेत ज्यांचे काम आहे त्यांना भेटतात. त्याच्यामध्ये चुकीचं असं काही नाही. किंबहुना त्यांची ही बाकीचे महाविकास आघाडीचे लोकसुद्धा फडणवीस साहेबांना भेटतच असतात, शिंदेना सुद्धा भेटतच असतात, सगळ्यांनाच भेटत असतात. त्यामुळे अशा भेटीगाठी ज्या आहेत लोकशाहीमध्ये होत असतात आणि आपण जो आहे हे एकमेकाचे राजकीय विरोधक जरी असलो तरी राजकीय शत्रू नाही. साहेब ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चेवर आलेली आहे. उद्धव ठाकरेंचा एक गट खासदारांचा शिंदे शिवसेनेत जाईल. उद्या उद्धव ठाकरेंवर बैठक देखील बोलवली आहे. असं तुम्हाला वाटतं? अशी सूत्रांची माहिती आहे. मला काय मला काही माहित नाही. सरकारला 12 वर्ष कंप्लीट होत आहे. नरेंद्र मोदी सरकारला 12 वर्ष कंप्लीट होत आहे. या संपूर्ण 12 वर्षाच्या कारकिर्दीकडे कसं बघता आपण? नाही, अतिशय चांगलं काम जे आहे या 12 वर्षाच्या मध्ये झालेलं आहे. विशेषतः अनेक विकासाची कामं, शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचं काम, महिलांच्या विकासासाठी काम, या अनेक गोष्टी, परराष्ट्र संबंध. आज सुद्धा तुम्हाला मी सांगतो अनेक देशामध्ये पेट्रोल डिझेल मिळणं दुरापास्त आहे. म्हणजे किती पैसे द्या तरी मिळत नाही आहे. अशा वेळेला कुठूनही वेगवेगळ्या देशांशी संपर्क साधून
एवढ्या मोठ्या 140 कोटी लोकांच्या देशामध्ये हे आणलं जात आहे. तर ही सगळी जी राजनीती जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते यशस्वी ठरत आहे. त्यामुळे त्यांचं अभिनंदन. जेवढं करावं तेवढं थोडं आहे. नाफेड आणि एससीसीएफच्या संदर्भातला मुद्दा आहे. प्रत्यक्ष बाजार समितीमध्ये जाऊन कांदा खरेदी करावा अशा स्वरूपाच्या सूचना दिलेल्या होत्या. होय, आम्ही सांगितलं दिल्लीच्या मिटिंगमध्ये आणि अमितभाई शहानी सांगितलं. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे APMCमध्ये मार्केट कमिटीमध्ये खरेदी होईल असं त्यांनी सुद्धा सांगितलं. आणि मला असं वाटतं की आम्ही सुद्धा अशा प्रकारचे जे आहेत ऑर्डर्स दिलेले आहेत. खरेदी सुरू होऊ शकलेली नाही आहे. ज्या संस्थांना त्याचं टेंडर दिलं आहे त्या संस्थांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी ती खरेदी सुरू होऊ शकते. एक आहे की त्यांचं असं म्हणणं असतं की बा आमच्याकडे एवढा स्टाफ नाही आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन कांदा खरेदी करण्यासाठी, म्हणून ते शेतकऱ्यांच्या ज्या संस्था आहेत त्यांची मदत घेतात. पण त्याच्यामध्ये जे मागच्या वेळेला आम्हाला असं आढळून आलं की काही नेत्यांनीच त्या संस्था स्थापन करून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गडबड झालेली आहे. म्हणून लोकांचं आणि स्वतः नाफेड जर उतरलं तर आपोआपच मार्केटमध्ये 200-300 भाव वाढतो. पण कॉम्पिटिशनला आले ते, हा त्यातला मुद्दा आहे. दक्षता समितीने त्याबाबतचा अभ्यास केलेला होता, चौकशी केली होती. 9 महिन्यांपूर्वी अहवाल सुद्धा दिला होता सहकार विभागाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना, मात्र कारवाई झाली नाही. लाल फितीमध्ये तो सगळा अहवाल अडकलाय. ते मी बघतो की लाल फीत कुठे आहे काय ते पाहून नंतर विचार करू त्यांचं काम. साहेब, तुकाराम मुंडे आता पुन्हा एकदा चर्चेत ठरतायत. पुढे त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक झालेला आहे. सोशल मीडियात अशी देखील मागणी केली जाते की मुंडेंना आता जेड सिक्युरिटी द्या. पण दुसरीकडे असाही प्रश्न आहे की याआधी या कारवाया का झाल्या नाहीत तुकाराम मुंडेंच्या आधी? प्रश्न नाही समजला. तुकाराम मुंडे आता धडक कारवाई पुन्हा एकदा करतायत. चांगली गोष्ट आहे ना. हवे अन्न आहे, दूध आहे, खायचे पदार्थ आहे, पिण्याचे काही पदार्थ आहे, या सगळ्यामध्ये भेसळ सर्रास होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी तर स्वतःच फोन करून त्यांना सांगितलं बाबा या मुंबईमध्ये हे जे दूध हे आहे गोरगरिबांचे आहे ते, परंतु ते जे गोरगरीब दूध घेतात ते जे मुळातलं जे दूध आहे ते जे ते काय ते इंजेक्शनच्या सोयीने बाहेर काढतात आणि पाणी टाकतात. तेही घाणेरडं पाणी आणि त्याच्यामध्ये काय काय वेळा केमिकल्स असतं आणि त्यामुळे किडण्यांचे रोग जे आहेत वाढत आहेत आणि मुलं मला तर त्यांचं भविष्यच उद्ध्वस्त होतं. म्हणून तुम्ही याच्यावर जास्त जोर द्या काय आणि जेवढी कडक कारवाई करता येईल तेवढी करा. अन्नधान्यामध्ये औषधांमध्ये भेसळ करणाऱ्यांना अतिशय कडक मोका लावता असेल तर मोकासुद्धा लावलाच पाहिजे. कारण त्यामुळे जे आहे तुम्ही अनपेक्षितरित्या तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्ही लोकांचे जीव घेता खोटी औषधं भेसळ वगैरे देऊ. म्हणून हे आवश्यक आहे. मुंडेच्या आधी कारवाया का झाली असे सोशल मीडियात प्रश्न केलं ना. झगडे साहेब होते त्यावेळेस खूप कडक कारवाई झाली. जे आहेत हिप्स वगैरे जे काय लावतात काय म्हणतात बघ खूप आपल्या कमरेला काय मराठी शब्द काय खुबा. आता ते त्यांनी त्यावेळेस किती लावून धरलं होतं. हे जे खुबे लावले जातात ते अमेरिकेमध्ये हे नाकारलेले आहे. मोठ्या कंपनीबरोबर त्यांनी लढाई घेतली आणि शेवटी जे आहे त्यांच्या बाजूने निकाल आता आलेला लागला. ते झगडे सांगत होते ते बरोबर होते. ते त्यांनी सुद्धा फार कडक काम केलं होतं. चांगली औषधं आली पाहिजेत. त्या औषधामध्ये भ्रष्टाचार होता कामा नये. जेनेरिक औषधं त्यावर सुद्धा त्यांनी भर दिला होता. स्वस्तात मुळात जेनेरिक आहे मुळात जे एक औषध असतं त्याच्यावर प्रक्रिया करून मग वेगवेगळे जे ब्रँड तयार होतात ती जेनेरिक औषधं जे आहेत ते सुद्धा सुरू करण्यामध्ये त्यांनी प्रयत्न केला. तर काही जे असतात अधिकारी ते प्रामाणिकरित्या काम करतायत. सर, हिंदी में एक सवाल है. TCS गुना में एक कर्मचारी ने सुसाइड किया है. किसने? पुणे में TCS कंपनी में पुणे में एक कर्मचारी सुसाइड किया है. उसके बारे में क्या है? मुझे पता नहीं है. हम मालूमात करेंगे, बाद में बोलेंगे. धन्यवाद.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.